तेजाचं आणि परंपरेचं प्रतीक असणारा दीप प्रज्वलित करून या युगमान महोत्सवाचं औपचारिक स्वरूपातलं उद्घाटन या ठिकाणी संपन्न होत आहे। त्याचबरोबर आदरणीय सर्जे मामा यांनाही विनंती करण्यात येत आहे की आपण या ठिकाणी सोबत करावी। याचबरोबर इतर मान्यवरांना आणि शिवाचार्यांनाही विनंती करण्यात येत आहे की आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये दीप प्रज्वलन करून या महोत्सवाचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न होत आहे। खरं तर हा पिंपरी चिंचवडकरांना आणि समस्त वीरशैव बांधवांना पर्वणी ठरणारा असा महोत्सव एकाच वेळी पंच जगद्गुरूंचं प्रत्यक्ष स्वरूपातलं दर्शन या निमित्तानं आपल्याला लाभतं आहे। त्याचबरोबर या 3 दिवसांच्या महोत्सवामध्ये या पंच जगद्गुरूंचं आशीर्वचनही आपल्याला प्राप्त होणार आहे आणि म्हणून एका अर्थानं हा परमभाग्याचा सोहळा आणि म्हणून या परमभाग्याच्या सोहळ्याचे आपण साक्षीदार ठरत असताना टाळ्यांच्या कडकडाटात दीप प्रज्वलनाला आपण सोबत करूया। श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज मानव धर्माचा धर्मानेच विश्वाला वंदे रेणुकम वंदे। आणि या सर्व मान्यवरांच्या मध्ये हा योग ज्यांनी घडवून आणला ते या प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश स्वामी यांनाही विनंती करतो आपण जगद्गुरु समवेत दीप प्रज्वलनाला सोबत करावी आणि महेश स्वामींचा आपण जोरात टाळ्या वाजवून मनापासूनचं कौतुक करूया की एवढ्या लहान वयामध्ये एवढा मोठा समारंभ त्यांनी संयोजित केला आणि त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून आणि सर्व प्रतिष्ठानच्या आणि वीरशैव बांधवांच्या सहकार्यातून हा भव्य दिव्य स्वरूपातला सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। आदरणीय बीशी स्वामी सरांनाही विनंती आहे आपण व्यासपीठावरती उपस्थित व्हावं। स्वामी साहेब थोडं पुढे मामा हे पुढे ओके। आणि त्याच्यासाठी आपण जोरात टाळ्या वाजवून मनापासून त्याचं पंचाक्षर मनोप्रमाण पंचसूत्र प्रथो वंदे पंचाचार्यान जगद्गुरु। आज या पुण्यनगरीमध्ये खरोखरच साक्षात देवदेवतांचा दरबार भरलेला आहे आणि त्यामध्ये आपण उपस्थित असलेले श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य सर्व शिवाचार्य स्वामीजी आणि व्यासपीठावर बसलेले आदरणीय पद्मभूषण माननीय बाबासाहेबजी कल्याणी आणि सर्व मान्यवर, कारण सर्वांचा नामोल्लेख करत बसला तर आपण 10 वाजता आपल्याला कार्यक्रम बंद करायचा आहे आणि आज पहिला दिवस आपला हा शुभारंभाचा दिवस होता आणि आज आपण सकाळपासून खरोखरच कित्येकांच्या पोटामध्ये आज अन्न आहे का नाही माहीत नाहीये, कारण कसं मी बघत होतो सकाळपासून की अनेकांचा एक उत्साह होता की आज आपल्या ह्या शहरामध्ये अनेक वर्षानंतर म्हणजे तब्बल मला वाटतं की 15-20 वर्षानंतर पाची जगद्गुरु आज आपल्या या पुण्यनगरीला त्यांचे पदस्पर्श लागून आपण धन्य झालेलो आहोत। तरी आपण सर्वांनी शांतता राखायची आहे। आतापर्यंत जसं शांतमय पद्धतीने आपण, कारण संस्था आपण काय करणार आहोत काय करत असतो हा भाग बाजूला ठेवून कार्य फक्त मनातून केलं पाहिजे। फक्त खुर्चीसाठी किंवा काहीतरी मी आपल्याला मिळणार आहे या हेतूने न करता आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, आपण धर्माचं काहीतरी देणं लागतो। मानव धर्माचा विजय असो, धर्माने विश्वाला शांती मिळते। या श्रीमद जगद्गुरूंच्या पंचपीठाधीश्वरांचा एक ट्रस्ट घोषवाक्य आहे, तेच घोषवाक्य घेऊन गेली 10 वर्ष त्यांच्या समोर न जाता पण मनोमन सर्व गुरुवर्यांना
नतमस्तक होऊन असं कार्य करण्याचं आम्ही धाडस करत असतो आणि त्यासाठी असंख्य हे समोर बसलेले सर्व भक्तगण, त्यामध्ये कार्यकर्ते गेली 4-5 महिने अखंड परिश्रम घेऊन आजचा हा वैभवी दिवस त्यांनी उभा केलेला आहे. तरी सर्वांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवून आजचा हा शुभ दिवस आपण सर्वांनी संबोधायचा आहे. मी फक्त एक नाव आहे महेश स्वामी, म्हणलं की मी काहीच करत नसतो, पण करणारे हे सर्व हे मावळे आहेत समोर. अनेक शिवाचार्य महाराज व्यासपीठावर आहेत, त्यांनीही वेळोवेळी मार्गदर्शन करून आजचा हा सोहळा शुभ केलेला आहे. मी अधिक वेळ न घेता आलेल्या सर्व जगद्गुरूंचे आज खरोखरच आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये अनेक संतांचे पदस्पर्श झालेले आहेत. इकडे मोर्या गोसावी आहेत, संत तुकाराम महाराज आहेत, ज्ञानेश्वर महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि आज आमचे पंचाचार्य जगद्गुरू आज आपल्या सर्वांना आशीर्वाद देत आहेत. आपण जो कलश म्हटलात, महिलांनी कलश घेऊन आपण जो डोक्यावरती घेऊन इथपर्यंत इतक्या आनंदाने आला, तुमची इच्छा होती मनामध्ये, कारण आपण बोलून दाखवलात की त्या कलशामधलं पाणी आपण जगद्गुरूंच्या चरणी व्हायचं आहे. पण आज वेळ खूप कमी आहे, तर आपल्यासाठी एक ड्रम ठेवलेला आहे. आपल्या सर्वांच्या भावना लक्षात घेऊन या ड्रम मध्ये आपण ते पाणी टाकायचं आहे कलशामधलं. ते एक जण कोणीतरी येऊन नंतर श्रीमद जगद्गुरूंच्या चरणी अर्पण होणार आहे. माननीय आबासाहेब टाकवणे यांचंही आगमन इथं झालेलं आहे. कृपया त्यांनी विचारमंचावरती यायचं आहे. आजचा हा वैभवशाली सोहळा आपण सर्वजण आलात आणि खूप सुंदर पद्धतीने आजचा हा भव्य दिव्य आड्यपालखी मिरवणूक, कारण आपण किती वेळ थांबला होता आणि कुठलीही गैरसोय जर आलेल्या पाहुण्यांची, जगद्गुरूंची किंवा शिवाचार्यांची झाली असेल तर सर्वांची क्षमा मागतो, कारण अनुभव नाहीये आम्हाला कुठल्याही गोष्टीचा. आणि हे करण्याचं फक्त धाडस होतं आणि सर्वांना आपल्याला आशीर्वाद मिळण्यासाठी आणि जगद्गुरूंचं दर्शन, शिवाचार्यांचं दर्शन, अनेक मान्यवरांच्या भेटी व्हाव्यात या हेतून शुद्ध भावनेने हा कार्यक्रम घेतलेला आहे. तर हा येणारे 2 दिवसही खरं तर मला बोलायचं नव्हतं, पण नाव इथं दिलेलं असल्यामुळं मला बोलावं लागलं. आणि कार्य हे फक्त आपण करत राहायचं, त्याची आशा करायची नाही, असं काशी महास्वामीजींनी आम्हाला मागच्या वेळेस सांगितलं. त्यांचंच सर्व जगद्गुरूंचा आम्ही आशीर्वाद घेऊन हे कार्य करत आहोत. तर अधिक वेळ झालेला आहे. तर आजचा हा सोहळा फक्त आपण ज्या कार्यकर्त्यांनी श्रीमद जगद्गुरूंना आपण पुष्पहार अर्पण करायचा आहे, कारण का वेळ इतका कमी आहे की 10 वाजता शासनाच्या नियमाचं भंग आपण करायचं नाही, आपण शिस्ततेत कार्यक्रम करायचा आहे. त्यासाठी उद्या कार्यक्रम ठीक आपण 6 वाजता 6 ते आपला जो 10 वाजेपर्यंत भरपूर सर्वांना दर्शन मिळेल. तर आज कुठलीही नाराजी मनामध्ये न आणता आपण आज मुखदर्शन, पालखी दर्शन आपण प्रत्येकाने घेतलेलं आहे. तर आज समाधान माना आणि आपण आहेत त्या जागेवर बसा, पुढे गोंधळ गडबड करत येऊ नका ही विनंती करून मी थांबतो. ओम नमः शिवाय. धर्माचे रूढ आणि सामाजिक निमित्तानं धर्मपीठावरती उपस्थित असणाऱ्या सर्व परमपूज्य जगद्गुरूंच्या प्रति वंदन या ठिकाणी विनंती करणार आहे. शुभ हस्ते पुष्पमाला अर्पण करून आशीर्वाद प्राप्त करून येत आहेत. यानंतर काशी विश्वेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल पिंपळे गुरुचे सचिव विश्वनाथ हिरेमठ यांना विनंती करण्यात येत आहे की केदारपीठाचे जगद्गुरू यांना आपण पुष्पमाला अर्पण करावी अशी विनंती करण्यात येत आहे. शिवाचार्य महास्वामीजी केदारपीठ यांना पुष्पमाला अर्पण करण्यात येत आहे. यानंतर प्रतिष्ठानच्या वतीनं श्री बसय्या हत्तुरमठ यांना विनंती करण्यात येत आहे की यानंतर श्री शैल्य जगद्गुरू यांना पुष्पमाला अर्पण करण्यात यावी. सौ हत्तुरमठ आणि श्री बसय्या हिरे श्री 1008 जगद्गुरू उमापती पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांना पुष्पमाला अर्पण करण्यात येत आहे. यानंतर प्रतिष्ठानच्या वतीनं श्रीयुत बसवराज हिरेमठ यांना विनंती करण्यात येत आहे की त्यांच्या शुभ हस्ते काशी जगद्गुरूंना या ठिकाणी पुष्पमाला अर्पण करण्यात येईल. सौ हिरेमठ आणि बसवराज जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांना पुष्पमाला अर्पण करण्यात येत आहे. या पंच जगद्गुरूंच्या प्रती आपण आदराची, विनतेची नतमस्तक होऊन आपली समर्पित भावना या पुष्पमालेच्या रूपानं अर्पण केल्यानंतर या धर्मपीठावरती महाराष्ट्रातील आणि कर्नाटक आणि इतर भागातील
अनेक मठांचे मठाधिपती आणि शिवाचार्य उपस्थित आहेत आणि म्हणून एका अर्थानं हा सोहळा म्हणजे वीरशैवांचा कुंभमेळा असावा असं म्हणायला हरकत नाही, कारण एकाच व्यासपीठावरती या ठिकाणी अनेक शिवाचार्य आणि जगद्गुरू उपस्थित आहेत. त्यामध्ये ज्यांचं मार्गदर्शन लाभलं असे तटस्थल ब्रह्मी 108 शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी विरंकीकर यांचा या ठिकाणी महाराज यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येईल. आणि इतर शिवाचार्यांच्या समोर थोडं स्वागत आणि त्याचबरोबर पुष्पमाला अर्पणापूर्वी या ठिकाणी कल्याणी परिवाराच्या वतीनं त्यांना त्याची विनंती करण्यात येत आहे. कल्याणी परिवाराच्या वतीनं अमितची कल्याणी करण्यात येईल. तत्पूर्वी एक महत्वपूर्ण उद्घोषणा या ठिकाणी करण्यात येईल. या 3 दिवसांच्या धर्मसंमेलनाबरोबरच विविधांगी धार्मिक अशा युगमाड महोत्सवाचे सर्वाध्यक्ष म्हणून सोलापूर विद्यापीठ यांचे सर्वाध्यक्ष म्हणून या ठिकाणी घोषणा करण्यात येते. त्यांच्यासाठी आपण जोरात टाळ्या वाजवून मनापासूनचं कौतुक करूया. आणि केदार जगद्गुरूंच्या शुभ हस्ते त्यांना पंचाचार्यांचा ध्वज देण्यात येणार आहे आणि या पुढच्या कार्याची धुरा या ठिकाणी या धर्मध्वजाच्या माध्यमातून डॉक्टर इरेश स्वामी यांनी स्वीकारावी अशी ही विनंती कल्याणी परिवाराच्या वतीनं आणि त्याचबरोबर मीरा भाभींच्या वतीनं या ठिकाणी जगद्गुरूंना पुष्पमाला अर्पण करून आशीर्वाद या ठिकाणी प्राप्त करून घेण्यात येत आहे. मीरा भाभींबरोबरच सुरेश भाईंना सुद्धा जगद्गुरू या ठिकाणी आशीर्वाद प्रदान करतील अशी आपण सदिच्छा आणि अपेक्षा व्यक्त करूया. याचबरोबर सन्माननीय शिवाचार्य भीमाशंकर स्वामी यांना विनंती आहे आपणही धर्मपीठावरती उपस्थित व्हावं अशी विनंती आहे. प्रसंगी परमपूज्य त्रिकाल वंदनीय जगदादी जगद्गुरु या कार्यक्रमात उपस्थित असलेले मानव धर्म संस्थेचे अध्यक्ष असलेले परमपूज्य त्रिकाल वंदनीय श्री 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 1008 जगद्गुरु भीमोत केदार भीमाशंकर लिंग शिवाचार्य भगवतपाद यांच्या अमृत हस्ते सोलापूरचे श्रीमद जगद्गुरु पंचाचार युगमान महोत्सवाचे पंचाचार ध्वज आता केदार जगद्गुरूंच्या अमृत हस्ते त्यांच्यावर सोपण्यात येत आहे. हा सुंदर असा सोहळा तुम्ही बघून सर्वांनी टाळ्या वाजवून हा पंचाचार्याचा ध्वज हा युगमानोत्सवचा भार इरेश स्वामी यांनी सांभाळावा. 3 दिवसापर्यंत कार्यक्रमाचं आता पुढील सूत्रसंचालन चौगुले यांनी करत आहेत. शांतरित्यानं तुम्ही सर्वांनी कोणी गडबड न करता न उठता जगद्गुरूंचा आशीर्वचन ऐकायचं फार महत्वाचं आहे. त्यासाठी कोणीही बोलू नका, मध्ये फिरू नका आणि नाव घेतल्याशिवाय कोणीही वेदिकेवर स्टेजवर कोणी कृपा करून येऊ नका.
नगर सदस्य नंदाताई ताकवडे, त्याचबरोबर आदरणीय नगरसेवक राजूजी मिसाळ यांचंही संयोजकांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि यानंतर उर्वरित शिवाचार्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय. विजय बिराजदार यांना पुन्हा एक बार मी विनंती करतो की शंभुलिंग शिवाचार्य स्वामीजी मठसंस्थान उदगीर लातूर. यानंतर मॅडम मागे अशोक हंचे यांना विनंती करण्यात येते की शतस्थल ब्रह्मी प्रभुदेव शिवाचार्य स्वामीजी हिरेमठ अशोक हंचे यांच्या हस्ते. यानंतर सुरेश की डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य स्वामीजी मनमतधाम यांना आपण सन्मानित करायची विनंती आहे. यानंतर राजशेखर गुळवी यांना विनंती करण्यात येते. डॉक्टर शिवयोगी शिवाचार्य स्वामीजी म्हैसाळ यांना आपण सन्मानित करावयाची विनंती. आप्पासाहेब वाले यांना विनंती आहे. मंद्रुपकर महाराजांना आपण सन्मानित करावयाची विनंती आहे. रेणुक शिवाचार्य स्वामीजी हिरेमठ मंद्रुपकर. यानंतर मनमत मुसळे यांना विनंती करण्यात येते की गुरु शांतलिंग देशचंद्र स्वामी काडसिद्धेश्वर संस्था कोकटनूर यांना आपण सन्मानित करत असणार आहे. चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांना सन्मानित करण्यासाठी संजय गारोळे यांना मी विनंती करणार आहे. त्यानंतर बसवराजी धुमणसुरे यांना विनंती करण्यात येते की कर्नाटकातील हुक्केरी या मठाचे चंद्रशेखर शिवाचार्य स्वामी तालुका आळंद या महाराजांना आपण सन्मानित करावयाची विनंती आहे. त्याचबरोबर बाळासाहेब विभूते यांना विनंती आहे. बर्गी महाराज आणि त्याचबरोबर मयंतेश चिंबुरा अफजलपूर याचबरोबर गुरुपदय्या स्वामी यांनाही या ठिकाणी सन्मानित करण्यात येईल. त्यांनीही सन्मानाचा स्वीकार करावा अशी विनंती करण्यात येते. राहिलेले भाऊ भाऊ प्लीज जरा आता समजून घ्या कोण राहिले. धर्मपीठावर उपस्थित असणाऱ्या ज्या ज्या शिवाचार्यांचा नमोल्लेख केलाय त्यांचा आणि त्याच्या सोबत असलेल्या सर्वांचा या ठिकाणी आदरपूर्वक सन्मान करण्यात येतोय. आणि याबरोबर आपल्या शिवभक्तीतून हजारो लोकांची व्यसनमुक्ती करणारे गुरुवर्य शंकर सर्जे मामा यांनाही या ठिकाणी याचबरोबर सोमशेखर शिवाचार्य स्वामीजी जरा दुसरा ना चला. हो दुसरा ना तिथंच थांबा तुम्ही. त्याला पलीकडे 2 शिवाचार्यांचं करायला ते त्यांचं झालंय का त्यांचं झालंय. धर्मपीठावरील सर्व सन्मान करण्यात येईल. पण तत्पूर्वी या युगमान महोत्सवाच्या वतीनं एक विशेष सत्कार या ठिकाणी करण्यात येणार आहे. तत्पूर्वी एक कार्यकर्त्यांकडून सूचना आणि म्हणून आदरणीय एक विशेष सत्कार या ठिकाणी करण्यात येणार आहे. समाजाचं आदरणीय भूषण असणारे आणि भारत सरकारने ज्यांना पद्मभूषण या किताबानं सन्मानित केले असे ज्येष्ठ उद्योगपती आदरणीय बाबासाहेबजी कल्याणी यांचा युगमान महोत्सवाच्या वतीनं जगद्गुरूंच्या शुभहस्ते विशेष सत्कार या ठिकाणी करण्यात येणार आहे. हा उभयता त्यांनी सत्कार स्वीकारावा अशी विनंती आहे. बाबासाहेबजी कल्याणी आणि सौभाग्यवती सुनील आहेतच, पण समूहाची सर्वात मोठी कंपनी असलेल्या भारत फोर्ज लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांच्या शताब्दीच्या क्रमांकावर नामांकित असलेली भारत फोर्ज
आणि प्रथम क्रमांकाकडे वाटचाल करणारी ही कंपनी, या कंपनीचे आदरणीय बाबासाहेबजी कल्याणी, समाजाचं भूषण असलेलं आदरणीय व्यक्तिमत्व, कर्तृत्वाबरोबरच दातृत्वाची उत्तम जोड असणारं हे कुटुंब, आणि म्हणून त्यांच्या प्रती आपण टाळ्यांच्या कडकडाटात मनापासूनच कौतुक करूयात आणि जगद्गुरूंच्या शुभ हस्ते त्यांना या ठिकाणी विशेषत्वानं सन्मानित करण्यात येते. आणि आदरणीय बाबासाहेबांच्या या विशेष सत्काराबरोबरच त्यांच्या कल्याणी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रकाशित होणार आहे. तत्पूर्वी त्यांचा उभयदांचा सत्कार जगद्गुरूंच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. त्यांना पीठाच्या वतीनं गौरवचिन्ह, त्याचबरोबर शाल, पुष्पगुच्छ या ठिकाणी आशीर्वादपूर्वक सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येत आहे. आणि या गौरवानंतर काशी जगद्गुरूंच्या अमृतवाणीतून साकारलेला आणि प्रत्येक वीरशैवाकडे नक्कीच संग्रहित असावा असा अनमोल असा ग्रंथ जन्म हा अखेरचा, या ग्रंथाची 4थी आवृत्ती या ठिकाणी समारंभपूर्वक प्रकाशित करण्यात येत आहे. या प्रसंगी सुनीलजी रुकारी आणि त्याचबरोबर इतर मान्यवर आदरणीय बाबासाहेबजी कल्याणी यांच्या शुभ हस्ते आदरणीय बाबासाहेबजी कल्याणी यांना विनंती करण्यात येत आहे की या प्रकाशनाच्या निमित्तानं आणि या सोहळ्याच्या निमित्तानं आपण 2 शब्द या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं अशी आपल्याला विनंती करण्यात येत आहे. व्यासपीठावर उपस्थित परम श्रद्धेय श्रीमद जगद्गुरू पंचाचार्य, आज या ठिकाणी संपन्न होत असलेला जगद्गुरू पंचाचार्य युगमान महोत्सव 2009 या महामेळाव्यात उपस्थित आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करतो व आपल्या सर्वांना अभिवादन करून हार्दिक शुभेच्छा देतो. हे मी माझे सौभाग्य मानतो की मला आदरणीय पंचाचार्यांच्या उपस्थितीने पावन झालेल्या या सोहळ्यात समक्ष उपस्थित राहता आले व आपल्या सर्वांच्या दर्शनाचा मला लाभ झाला. माझ्या शताब्दिक पूर्तीनिमित्त आज झालेला माझा सत्कार ही माझ्या पुढील कार्यासाठी नवीन प्रेरणा ठरणार आहे. मी आपल्या सर्वांना आश्वासन देतो की समाजाच्या कोणत्याही चांगल्या कामासाठी माझ्याकडून अपेक्षित असणारी मदत मी अवश्य देईन. आपल्या सर्वांचे प्रेम व स्नेह असाच कायम राहावा ही अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी श्रद्धेय पंचाचार्यांच्या चरणी पुन्हा एकदा अभिवादन करतो. धन्यवाद. समाजासाठी आणि धार्मिक कार्यासाठी आपण पडेल ती मदत करण्याची या ठिकाणी घोषणा करत व्यक्त झालेल्या सुंदर शब्दातल्या या मनोगतानंतर या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असणारे एक उद्योगपती विजय सोमनाथ पाडळकर यांचाही विशेषत्वानं जगद्गुरूंच्या शुभ हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. काशी जगद्गुरूंना मी विनंती करणार आहे, एक प्रख्यात केमिकल इंजिनियर असून आर्किड केमिकल फार्मा चेन्नई येथे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असणारे विजय पाडळकर यांचा हा गौरव या ठिकाणी करण्यात यावा अशी विनंती करण्यात येत आहे. सुनीलजी रुकारी निमंत्रित केले असे डॉक्टर BC स्वामी यांचं वीरशैवांचं अष्टावर्ण या विषयावरचं अल्पकाळातलं असं व्याख्यान या ठिकाणी संपन्न होणार आहे. त्यांना नम्रतापूर्वक विनंती करण्यात येत आहे की आपण थोडक्यात या ठिकाणी पंचपीठातील जगद्गुरूंना अनेक साष्टांग पाहिले, त्याचबरोबर सर्व शिवाचार्यांना साष्टांग नमस्कार. त्याचप्रमाणे व्यासपीठावर हजर असणारे पद्मश्री कल्याणीसहित सर्व मान्यवर यांनाही आणि त्या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित असणारे बंधू आणि मान्यवर
अष्टवर्ण हा विवेश्वर तत्वज्ञानाचा एक महत्त्वाचा भाग आहे. मन्मथ स्वामींनी एका अभंगामध्ये हे अष्टवर्ण सांगितले आहे. ते म्हणतात, गुरु आणि लिंग जंगमाची सेवा, देई मध्ये देवा जन्मजन्मी, रुद्राक्षाच्या माळा भस्मला उभारी, तेची चंद्रमौळी देई मध्ये, तीर्थानी प्रसाद मंत्र सडाक्षर द्याऊ उमावर जन्मजन्मी. मन्मथ शिवलिंग म्हणे आचरण तेची अष्टवर्ण वीरसेवा. तर हा अभंग एका अभंगात मन्मथ स्वामींनी आठही अष्टवर्णाचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. या सगळ्या अष्टवर्णामध्ये पहिलं अष्टवर्ण श्रीगुरु आहे. आणि श्रीगुरु याला सगळ्या पंथामध्ये सगळ्या धर्मामध्ये अत्यंत मान्यता असते. श्रीगुरु हा निर्गुण निराकार अशा परमेश्वराचा अवतार असतो. आणि असा जरी असला तरी परमेश्वरापेक्षा श्रीगुरु हा श्रेष्ठ असतो. एके ठिकाणी ते लिंग स्वीकारत नाही तर जंगम स्वीकारतो, जंगम मुखानेच लिंग ते स्वीकारत असतो. अशा प्रकारे 8 अष्टवर्ण या ठिकाणी थोडक्यात आपल्याकडे उल्लेख केला आहे. वेळेची कमतरता असल्यामुळे मी या ठिकाणी हे थोडक्यात होतो आहे. ही संधी मला या ठिकाणी जबाबदारी संयोजकाचे आभार. धन्यवाद. मोजक्या शब्दांमध्ये या ठिकाणी अष्टावरणाविषयी विजय स्वामी सरांनी मनोगत मांडलं, त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. आदरणीय मीराताईंबरोबर या ठिकाणी उपस्थित राहिलेले भारत सरकारच्या ऑल इंडिया पॉवर बोर्डाचे व्हाईस चेअरमन शिवानंद हुंडाळकर यांनाही या ठिकाणी विनंती करण्यात येत आहे की आपण जगद्गुरूंकडून आशीर्वाद प्राप्त करावे. आणि त्याचबरोबर आजच्या दिवसासाठी ज्यांनी अन्नदान या ठिकाणी केलेलं आहे आणि उदार हस्ते ज्यांनी सहकार्य केलेलं आहे अशा काही मान्यवरांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे. त्यामध्ये समाजाचे आदरणीय असे व्यक्तिमत्व लायन प्राचार्य संदेश भाई, सर्व अन्नदात्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती उपस्थित व्हावं आणि आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारावा अशी विनंती करण्यात येत आहे. तत्पूर्वी शिवानंद उल्लाळकर आणि सौभाग्यवती मीराताई तलमाडी यांचं मनपूर्वक धन्यवाद आणि त्याचबरोबर त्यांना स्वामीजींकडून शुभाशीर्वाद विशेष सन्मान करण्यात येतो आहे. योगदान लाभलेलं आहे. त्यामध्ये लायन प्राचार्य संमेश भैरगोणकर, सचिन व शैलेश वैचित्र, सभागवती कांचनबेन दाखिला गुथा आणि श्री समीर जाधव ज्यांचा नामोल्लेख केलाय त्यांच्या वतीनं तुम्ही उपस्थित असतील तर त्यांनीही या ठिकाणी सन्मान स्वीकारला आणि पुष्पगुच्छ पुष्पमाला अशा स्वरूपातला हा सन्मान या ठिकाणी करण्यात येतो. सचिन व शैलेश वजीरकर यांना या ठिकाणी महास्वामीजींच्याकडून बरोबर सभागवती कांचनबेन कांचनलाल गुप्ता आचार्य महाराज की, श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की.